जय हिंद दोस्तों। बांधकाम कामगारांसाठी महत्त्वाची बातमी आहे यवतमाळ वाशिम जिल्ह्यात कामगारांना लाभ द्या अन्यथा आंदोलन करू अशा इशारा बांधकाम कामगार संघटना आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे रजिस्टर नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत अशा कामगारांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। आजची न्यूज आहे, आज 21 मे 2026 आहे। लोकमत वाशिममध्ये ही योजना न्यूज आली होती। इथं बघा, जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ तातडीने देण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिंदे सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली मनोज येळणे यांनी दिली आहे। या संदर्भात त्यांनी सरकारी कामगार अधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन दिले। जिल्ह्यातील अनेक गरजू कामगारांनी KYC प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना अनुदानाचा लाभ मिळत नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली होती। तर मित्रांनो, वाशिम जिल्ह्यात लवकरच असं वाटते की इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि डिनर सेटचा जे वाटप आहे सुरू होईल। कारण हे जे शिंदे सेनेचे महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख वैशाली मनोज येळणे यांनी एक निवेदन दिलेले आहे। सरकारी कामगार अधिकारी आयुक्तच्या खाली जे कामगार अधिकारी असतो, सरकारी कामगारी अधिकारी, त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे। निवेदनमध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की वाशिम जिल्ह्यात इसेन्शियल किट, सेफ्टी किट, डिनर सेट आणि अन्य योजनांचा अंमलबजावणी तात्काळ करावी आणि ज्या लोकांची KYC झालेली आहेत अशा लोकांना संच वितरित करण्यात यावा। तर ही माहिती होती वाशिम जिल्ह्यातील कामगारांसाठी। कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही काय याच्यावरती विचार करता मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा।